उत्तमराव वाघ प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण आता रुग्णसेवेकडे वळला आहात. अनेक रुग्णांना याचा फायदा होणार आहे. मुंबई येथील नामवंत 20 हॉस्पिटलमध्ये ही रुग्णसेवा दिली जाणार आहे आणि त्यामध्ये 10 लाखापर्यंतचा जो खर्च आहे तो तुमच्याकडून तुमच्या मार्फत मोफत दिला जाणार. तेव्हा ते काय सांगते? नमस्कार, मी उत्तमराव चंद्रकांत वाघ, अहमदपूर चाकोर विधानसभा मतदारसंघ. तुम्ही आता विचारलो की बाबा हा खर्च कोण देणार, पण जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे हे 20 हॉस्पिटल आहेत, एक तरी हे 20 हॉस्पिटल नामांकित हॉस्पिटल आहेत, पण आपले मतदारसंघातले गोरगरीब जनता काही जर त्यांना आजार मोठा झाला तर त्यांना कळत नाही की बाबा कुठं जायचं, कसं जायचं, निधी कसा मिळवायचा. पण मी असं नियोजन केलेलं आहे की कोणताही जर गंभीर आजार असेल तर तो आजार त्यांना 10 लाखापर्यंतचा जो आजार आहे त्यांना ताबडतोब 12 घंट्यामध्ये निधी मिळवून द्यायचं काम मी करणार आहे. अनेक वेळा असं घडतंय की दवाखान्यामध्ये पेशंटला घेऊन गेल्याच्या नंतर जे नातेवाईक असतात, गरीब घरातून गरीब कुटुंबातले असतात, त्यांची सुद्धा गैरसोय होत असते. त्या संदर्भात काही उपाय? बरोबर आहे. मी जे तुम्हाला मी पोस्ट केली त्या पोस्टवर मी टाकायला नाही की ते बाबा तिथे गेल्यानंतर त्यांचं राहायचं खायचं काय नियोजन आहे, पण मी तुम्हाला हे पण सांगू इच्छितो की तिथं तुम्ही 75 रुपयामध्ये जेवण आणि राहण्याची मोफत सोय तुमची 75 रुपयामध्ये करणार आहे. का तर आपल्याला हा जो भाग आहे आपला चाकूर अहमदपूर जो विधानसभा मतदारसंघ आहे, जास्तीत जास्त शेतकरी आणि गरीब जनता आहे, त्याच्यामुळे सुद्धा मी हे नियोजन करून ठेवलेलं आहे. पण मी सगळं सांगणं उचित नाही म्हणून मी ह्या फेसबुकच्या माध्यमातून आज तुमच्या समोर बोलत आहे. काल आपल्या परिसरामध्ये मागच्या आठवड्यामध्ये 4 दिवसापूर्वी कुठे सदृश्य पाऊस झाला, अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं, बी बियाणं वाहून गेलं. त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या भेटीगाठी किंवा प्रशासनाकडे काही मागणी? बरोबर आहे. मी त्याच गावाला आज सभा घेतली, माझ्या उत्तमराव वाघ प्रतिष्ठानची सभा घेतली. जवळजवळ मंदिरामध्ये जिथे सभा होती तिथं जवळजवळ 500 लोकांनी प्रवेश केला. तुम्ही ह्याच्यावरून ओळखा की मी आज बाबा सत्तेमध्ये कुठं नसताना सुद्धा जनतेचा मोठा मला प्रतिसाद आहे आणि शेतकऱ्याला सुद्धा कळून चुकलंय की हा माणूस मतदारसंघामध्ये आपल्या काही ना काही करू शकतो, म्हणून हे अतूट जनता जमत आहे. आता ही जी योजना आपण राबवत आहात, आजारी 20 लाखापर्यंत 10 लाखापर्यंतचा जो आजार आहे आपल्या माध्यमातून तो फ्रीमध्ये काढण्यात येणार. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी कोणाशी आणि कुठे संपर्क साधा? बरोबर आहे. आता सध्या बघा माझ्या फेसबुकवर आणि ग्रुपवर 50,000 लोक आहेत, 52,000 लोक आहेत. तुम्ही त्या माझ्या पोस्ट मध्ये सुद्धा बघा की संपर्क कुणाशी साधायचा. संपर्क स्वतः उत्तमराव वाघ याशी साधायचा आणि माझेच नंबर दिलेले आहेत त्याच्यामध्ये, जे की माझे एक व्हॉट्सअपचा नंबर आणि एक इनकमिंग आउटगोइंगचा नंबर आहे, ते नंबर दिलेले आहेत. स्वतः मी अगोदर आपल्या मतदारसंघामधले 2-3 पेशंट स्वतः मी त्यांच्या बरोबर जाणार आणि तिथे एक दिवस मुक्काम करून की बाबा खरंच सगळ्या सुविधा व्यवस्थित आहेत का ते मी बघून येऊन समाधानी झाल्यानंतर मी जनतेशी आणखी एक तुम्हाला बाईट देऊन सांगणार की एकदम ओके आहे म्हणून. बरं, एकंदरीत सर्व कागदपत्राची पूर्तता झाल्याच्या नंतर किती वेळ लागणार आहे? हे बघा, तुम्ही आता बघता की इकडे तुम्हाला जर कुठं उपचार घ्यायचं म्हणलं तर तुम्हाला ते पेपर सगळे गोळा करायला, ते सगळं तिथं तुम्हाला सगळं द्यायला आणि हॉस्पिटलचं कोटेशन घ्यायला 8 दिवस निघून जातात. पण मी तुम्हाला हे सेवा रुग्णासाठी फक्त 12 घंट्यामध्ये मी करणार आहे. 12 घंट्यामध्ये तुम्हाला ऍडमिट करून, आणि पेपर असे काही अवघड पेपर नाहीत. तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड आणि तुमचं रहिवासी प्रमाणपत्र आणि लाईट बिल, म्हणजे असे काही कन्फ्युजिंग कागदपत्र नाहीत, जे की तुमच्या घरी आहेत ते पेपर आहेत.